IPL 2026च्या दुसऱ्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर हैदराबाद यांच्या मध्यामध्ये होता. राजस्थान रॉयल्स आपल्या धमाकेदार बॉलिंगसाठी ओळखली जाते आणि तसेच सनरायझर हैदराबादला आपली बॉलिंगची ताकद मजबूत करायचा आज मौका मिळाला. त्यांचे परमनंट कॅप्टन पॅट कमिन्स आज खेळणार होते आणि आजचा मॅच सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर मध्ये होता आणि पॅट कमिन्सनी टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय घेतला. हा निर्णय टीमची रणनीती आणि सोच समजून घेतलेला निर्णय वाटत होता. सनरायझर हैदराबाद कडून प्रथम ओव्हर टाकण्याची जिम्मेदारी विदर्भचे प्लेयर प्रफुल्ल हिंगेला दिली गेली. हे तेच प्रफुल्ल हिंगे आहेत ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये 4 विकेट घेतलं होतं आणि आज सुद्धा त्यांना प्रथम ओव्हर दिलं गेलं. पण आज त्यांचा डाव हा उलटा पडत दिसला, कारण की वैभव सूर्यवंशीनी त्यांच्या पहिल्या ओव्हर मध्ये 4 छक्के मारून 25 रन बनवले आणि IPLच्या इतिहासामध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 4 छक्के खाणारा हा प्रफुल्ल हिंगे पहिला गोलंदाज बनला. पण ही तोडफोड करणारी राजस्थान रॉयल्सची सुरुवात जास्त वेळपर्यंत टिकू शकली नाही, कारण की 40 रनावर यशस्वी जयस्वालचा विकेट पडला. त्यांचा विकेट मलिंगाने घेतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशीचा साथ द्यायला ध्रुव जुरेल आला. या दोघांनी राजस्थान रॉयल्सला सामोर नेण्याची जिम्मेदारी घेतली आणि अनिकेत वर्मानी वैभव सूर्यवंशीच्या 32 रनावर कॅच सोडला. त्यानंतर वैभव सूर्यवंशीनी हैदराबादच्या सर्वच बॉलरांची चांगल्याने खबर घेतली. 18 बॉलावर अर्धशतकीय पारी आणि 36 बॉलावर आपला शतक पूर्ण केला. IPL करिअर मधला त्यांनी आपला दुसरा शतक पूर्ण केला आणि या वर्षी आपला पहिला शतक पूर्ण केला. 103 रनावर शाकिब हसननी सूर्यवंशीचा विकेट घेतला. ध्रुव जुरेल हा 51 रनावर आउट झाला. त्याचा विकेट नितीश कुमार रेड्डीने घेतलं आणि राजस्थान रॉयल्सचे कॅप्टनचा खराब फॉर्म या मॅच मध्ये सुद्धा दिसायला मिळालं. त्यांनी 9 बॉलामध्ये 7 रन बनवून आउट झाले. त्यांचा विकेट हैदराबादचे कॅप्टन पॅट कमिन्सनी घेतला. या दोन प्लेयरच्या मदतीने राजस्थान रॉयल्सनी 228 रन 6 विकेटच्या नुकसानावर बनवले आणि सनरायझर हैदराबादला 229 रनाचा लक्ष्य दिला. सनरायझर हैदराबाद कडून सर्वात सफल गोलंदाज म्हणजे त्यांचे कॅप्टन पॅट कमिन्स. त्यांनी 4 ओव्हर 27 रन देऊन 1 विकेट घेतला. हैदराबाद कडून बॅटिंग करायला आलेले ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा आणि राजस्थान रॉयल्स कडून पहिल्यांदा गोलंदाजी करायची जिम्मेदारी जोफ्रा आर्चरनी घेतली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच बॉल मध्ये ट्रॅव्हिस हेडचा कॅच ध्रुव जुरेलनी सोडलं आणि त्यानंतर दुसऱ्या बॉल मध्ये ट्रॅव्हिस हेडनी 6 मारून याची भरपाई करून दाखवली. पण ओव्हरच्या 4थ्या बॉल मध्ये जोफ्रा आर्चरनी ट्रॅव्हिस हेडचा विकेट घेतला आणि ट्रॅव्हिस हेडला हैदराबादच्या डगआउट मध्ये माघारी घ्यायला लावलं. अभिषेक शर्माचा साथ द्यायला ईशान किशन आलं आणि जोफ्रा आर्चरनी त्याचा एक कडक बाउन्सरनी स्वागत केला. नंतर अभिषेक शर्मा आणि ईशान किशननी राजस्थानच्या बॉलरांची चांगलीच खबर घेतली आणि टीमचा स्कोर 100 रनापार पोहोचवलं. दोन्ही खेळाडूंनी आपापले अर्धशतक पूर्ण केले आणि टीमची जीत निश्चित केली. अभिषेक शर्मा 57 तर ईशान किशन 31 बॉल मध्ये 74 रन बनवून आउट झाले. मॅचला शेवट द्यायची जिम्मेदारी हेनरी क्लासन आणि नितीश कुमार रेड्डीने घेतली आणि त्या दोघांनी सुद्धा बहुतेक ही जिम्मेदारी पूर्ण केली. हैदराबादने ही मॅच 9 बॉल ठेवून जिंकून घेतली. राजस्थान कडून सर्वात सफल गोलंदाज म्हणून जोफ्रा आर्चर ठरले. त्यांनी 4 ओव्हर 34 रन 2 विकेट घेतले. हैदराबाद ही मॅच जिंकून 8 पैकी 5 मॅचा जिंकून पॉइंट्स टेबल मध्ये 3ऱ्या क्रमांकाला आहे आणि या मॅच मध्ये रन बनवल्यानंतर अभिषेक शर्मा यांच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. आज पण IPL मध्ये 2 सामने आहेत. पहिला सामना GT आणि CSK चा आहे आणि दुसरा सामना कोलकाता आणि लखनौचा आहे.